नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की जे आपल्या शेतकऱ्याचं जीवन आहे त्याच्या निगडीत जे आहेत ना जोडधंदा करणारे जे दोन तीन एकर आहे, कोळी माळी पण काय तर यांचं जीवन कसं असतं, तर त्यांचा जो आपल्या जो शेतकऱ्याच्या जीवन त्यांचं जे काम चालतं, समजा खुरपे बनवणं, कुठं आऊत बनवणं, कुठं काही वेगवेगळे कामं असतात त्यांना, तर ते कामाचं जर आपण बघितलं तर त्याच्याबद्दल आपण त्यांना योग्य ते मोबदला देऊन ते काम आपण त्यांच्याकडून करून घेतो. पण त्यांना जे कामं करायचे असतात ते कामं त्यांच्या पद्धतीने त्यांनी कसे करतात तर ते आपण या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आता या व्हिडिओला सुरुवात करूया. लांब दिसतो उडत आहे. खुरपं बनवताना आपल्याला त्यांना काही सांगावं लागतं, काही गोष्टी त्या म्हणजे आपल्याला खुरपं नेमकं कशासाठी पाहिजे आहे. जसं की आता मला एक खुरपं पाहिजे, ते कांदा खुरपण्यासाठी खुरपं पाहिजे, तर त्याला पुढं कोण करतात टोकदार असं, आणि त्यांनी काय होतं ते आपल्या कानातलं जे बारीक बारीक तण असतं ते व्यवस्थित काढलं जातं. तर त्यासाठी हे बघा त्यांनी पुढं आधी कोण केला, त्यानंतर त्या खुरप्याला आकार दिला आहे. कांदा म्हणल्या पुढं टोकच पाहिजे नाही का, कांदा खुरपायचं म्हणलं. काय करायचं त्याची वंगारी करायची. पुढून जाऊन यायचं आम्ही जम फिरून जातं की बिलिओ वंगारी काय व्हाय ना या का मग जातो. आज लय गर्दी नाही, हा लय गर्दी असते कंटिन्यू. ह्या बाबांना आपण विचारलं ते कधीपासून हे काम करत आहे, तर त्यांनी मला सांगितलं मी 25 वर्षाचा असल्यापासून हे काम करत आहे आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचं हे मुख्य साधन आहे. तर जे आपलं उदरनिर्वाहाचं जे साधन आहे त्या साधनाला आपण जर शेवटपर्यंत आपल्या जीवनाशी संघर्ष ते जर काम केलं तर आपल्याला चांगलं म्हणजे त्या कामात आपलं चीज होतं आणि व्यवस्थित ते आपण ते जीवन जगू शकतो. त्या गोष्टीवर सुद्धा या व्हिडिओ सांगण्याचा एक उद्देश आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला आपण असेच आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ असे शेतकऱ्याचे व्हिडिओ आपण आणत असतो, टाकत असतो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. त्याला बरंच गरम करून व्यवस्थित नाही पोळाले कामच आहे. तुम्ही आपले व्हिडिओ बघताय पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही,
तर तसं करू नका, सबस्क्राईब करत जा आपल्या चॅनलला, कारण की सबस्क्राईब केल्यानंतर आणि कमेंट करत जा. तुम्ही कमेंट केल्यानंतर आपलं मनोबल वाढतं आणि आपल्याला पुढचा व्हिडिओ बनायला सुद्धा आपल्याला मदत होईल. नवीन दावण बिवण एखादा गोठा बिटा केला त्याला आहे का नाही काड्या लावून सिमेंटात एकदा गुतल्या होते काय निघत आहे साईडला सांग. हा पुढे दावून चांगलं लाल होऊन द्यावं लागत त्याला. लय मोठा त्याचं कोराडी एकदम काय व्यवस्थित काय काय म्हणून त्याला आता घासाची काही गरज नाही का. कोरड म्हणजे कोरडच होता. सांगायचा मुद्दा असा की जर आपण एखाद्या क्षेत्रावर जर काम करायचं जर ठरवलं, त्या क्षेत्रात पूर्णपणे मन लावून काम केलं तर आपल्या क्वालिटीच्या जीवावर आपल्याकडं कस्टमरची लाईन लागू शकते. त्याचं एक ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आहे. कारण की सकाळ धरून त्यांनी कमीत कमी 500 ते 1000 रुपयाचं काम आत्तापर्यंत केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा चालू आहे त्यांचं काम. मेहनतीच्या जीवावर, म्हणजे बाकीचं काहीच विषय नाही त्यांच्याकडे, फक्त मेहनत. जेवढी तुम्ही मेहनत घ्याल तेवढं तुम्हाला यश भेटेल. लाईटच आहे ना. कशी आहे क्वालिटी वर्क, खर्चाची क्वालिटी आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.